नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज. मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुण्यातील सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. यावेळी बोलताना डॉक्टर गोरे म्हणाल्या की सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणेच्या क्षेत्रात केलेलं कार्य ऐतिहासिक असून त्यांच्या विचारांमुळेच आज महिलांना शिक्षण, सक्षमीकरण आणि समानतेच्या दिशेने वाटचाल करता येत आहे. सावित्रीबाईंच्या संघर्षातूनच आज महिलांसाठी विविध योजना, संधी आणि लाडक्या बहिणींसारखे उपक्रम उभे राहिले आहेत. डॉक्टर गोरे यांनी सांगितलं की सामान्य महिलांना दिलासा मिळेल अशा योजना प्रभावीपणे राबवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच शाळाबाह्य मुलींसाठी संस्कार वर्ग सुरू करण्याबाबतही प्रयत्न केले जातील. सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा करून महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली. यामुळेच महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळाली, असं देखील त्यांनी नमूद केलंय. आजही समाजात मुलीवरील अत्याचार, बालविवाह आणि शिक्षणापासून वंचित राहण्यासारख्या समस्या अस्तित्वात आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयामध्ये सेफ कॅम्पस संकल्पनेवर अधिक भर देण्याची गरज असल्याचं मत डॉक्टर गोरे यांनी व्यक्त केलंय. या कार्यक्रमाला स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जहेलम जोशी, पुणे माळी महासंघाच्या हेमलता लडकत, बाळासाहेब लडकत, प्रज्वल बनकर, यशोधन आखाडे, महात्मा फुले मंडळाचे विश्वस्त योगेश वाघोले, पर्वती प्रभागातील शिवसेना उमेदवार महेंद्र जोशी, तुषार भामरे, भारती जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. अरुण बनसोडे, मुंबई रिपोर्टर न्यूज, मुंबई. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.